आपण केसांवर वापरत असलेल्या शॅम्पूचा शोध कुठे लागला माहितीये? आपल्या भारतात. आणि अख्ख्या जगात हा शॅम्पू पोहोचवणारा सुद्धा एक भारतीयच होता. काय नाव त्यांचे आणि काय आहे त्यांचा इतिहास? चला सांगतो. शॅम्पू हा शब्द चंपू किंवा चंपी या हिंदी शब्दापासून आला आहे आणि चंपी म्हणजे डोक्याला मालिश करणे. प्राचीन भारतात केस स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना पोषण देण्यासाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचा वापर केला जात असे. रीठा, शिकेकाई, आवळा, भृंगराज आणि कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेल्या पेस्टचा वापर केला जात असे. हा होता एक प्रकारचा हर्बल शॅम्पू. पण भारताबाहेर हा शॅम्पू लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते या माणसाला. यांचे नाव शेख दीन मुहम्मद. यांचा जन्म 1759 साली पाटण्यात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते. लहानपणीच यांनी त्यांच्या वडिलांकडून आयुर्वेदिक औषधं बनवण्याचे आणि डोक्याला चंपी करण्याचे शिक्षण घेतले आणि मग पुढे इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधले पहिले शॅम्पूइंग बाथ उघडले. 1821च्या सुमारास त्यांनी ब्रिटनमधील लोकांना हर्बल शॅम्पूचा वापर आणि त्याचे फायदे यांची ओळख करून दिली. ही पद्धत ब्रिटनमध्ये इतकी लोकप्रिय झाली की तिथल्या लोकांनी त्यांच्या सौंदर्याचा आणि स्वच्छतेचा एक आवश्यक भाग म्हणून शॅम्पू वापरायला सुरुवात केली. अनेक हॉस्पिटल्स केसांची समस्या असलेल्या पेशंट्सना शेख दीनकडे पाठवायला लागले. मुहम्मद यांनी शॅम्पूइंग बेनिफिट्स रिझल्टिंग फ्रॉम द यूज ऑफ द इंडियन मेडिकेटेड वेपर बाथ हे पुस्तक सुद्धा लिहिले. ते इतके प्रसिद्ध झाले की पुढे त्याच्या 3 आवृत्त्या काढल्या गेल्या. दीन यांना राजा जॉर्ज चौथा आणि राजा विल्यम चौथा यांचे शॅम्पूइंग सर्जन म्हणून नियुक्ती मिळाली. मग एक जर्मन संशोधक हान्स श्वार्झकोफ यांनी काही वेगळी केमिकल्स वापरून हर्बल शॅम्पू मध्ये मॉडिफिकेशन केले आणि तो बाटल्यांमध्ये पॅक करून विकण्यास सुरुवात केली. आज अनेक जागतिक कंपन्या जरी वेगवेगळे शॅम्पू विकत असल्या तरी यामागे एक भारतीय परंपरा आणि यशोगाथा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा.